बायको म्हणते श्रीमंत नवरा पाहिजे, हाऊस मौज पूर्ण करता येईल, छान छान ठिकाणी फिरायला घेऊन जाईल. आई वडिलांना वाटतं श्रीमंत मुलगा पाहिजे, म्हातारपण चांगलं जाईल, म्हातारपणात आजारी पडलो तर चांगले डॉक्टर किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवता येईल, 4 धाम पण पूर्ण करता येतील. मुलांना वाटतं श्रीमंत बाबा पाहिजे, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकता येईल आणि सगळ्या गरजा पूर्ण होतील. बहिणींनाही वाटतं की श्रीमंत भाऊ पाहिजे, म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज अतिशय छान होईल. आणि लहान भावांनाही वाटतंय की मोठा भाऊ श्रीमंत पाहिजे, अडीनडीला कामात येईल, आपल्या गरजेच्या वेळी मदत करेल. मित्रांनाही वाटतं की श्रीमंत मित्र पाहिजे, पार्टी बिर्टी देईल आणि गरज पडलीच तर आर्थिक मदतही करेल. जर कधी मित्र सर्वांनाच श्रीमंती पाहिजे असेल तर आपण श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न का करू नये. आणि श्रीमंत व्हायचं असेल तर त्याचे 2च मार्ग आहेत. एक तर स्वतःचा बिझनेस करा, नाही तर दुसऱ्याच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. बरं, प्रत्येकाला स्वतःचा बिझनेस करणं अजिबात शक्य नाही, पण दुसऱ्याच्या बिझनेस मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यासाठी दुसऱ्याच्या बिझनेसचे शेअर्स विकत घ्यायला लागतील आणि शेअर्स विकत घ्यायचे असतील तर म्युच्युअल फंड शिवाय चांगला पर्याय नाही. आणि चांगले म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर SIP शिवाय पर्याय नाही. आणि SIP कुठे करायची असेल ते सांगायची गरज नाही. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.